गुलबुआ. सोडा सोडा मला नका मारू. मी आणि माझ्या पोटच्या बाळाने तुमचं असं काय वाकडं केलं आहे की तुम्हीही आम्हाला अशी शिक्षा देताय. माझं सोडा, माझ्या पोटातील मुलाचा तरी विचार करा. तुम्हाला काय हवंय? पैसा, दागिना, मी सगळं काही तुम्हाला द्यायला तयार आहे. फक्त मला जाऊ द्या. मला या बाळाला जन्म द्यायचा आहे. एक बाई तिच्या गुडघ्यांवर बसून रडत रडतच विनवण्या करत होती. ती गरोदर होती. तिच्या समोर काही गुंड उभे होते. त्यांच्या चेहऱ्यांवर रुमाल बांधले होते. हातात चाकू होते. ते शरीराने धिप्पाड होते. रंगाने काळे कुट्ट. त्यांचे कपडे जुने वाटत होते. त्यांच्या पायाशी एक गरोदर बाई त्यांचे पाय पकडून होती, पण त्यांना कसलीही पर्वा नव्हती. त्यांच्या जवळून दारूचा प्रचंड वास येत होता. ते सगळेच नशेत होते. हे काम त्यांच्यासाठी सोपं नव्हतं, म्हणून त्यांना आधीच कोणीतरी दारू पाजली होती. काही कळायच्या आतच त्यांनी सपासप त्या बाईवर वार केले. तिच्या पोटातून भळाभळा रक्त वाहू लागलं. गळा चिरल्याने तिला धड ओरडताही येत नव्हतं. ती तशीच रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिच्या बाजूने रक्ताचा पाट वाहू लागला. तिने तिथेच तिचा जीव सोडला. लावसर. दीक्षा झोपेतून धडपडून जागी झाली. ती अक्षरशः धापा टाकत होती. तिच्या कपाळावर घाम जमा झाला होता. तिचं शरीर कापत होतं. तिला हे या 15 दिवसांत पडलेलं हे 4थं स्वप्न होतं. तेच स्वप्न तसंच परत परत दिसणं हा काही योगायोग नव्हता. 15 दिवसांपूर्वीच ते या घरी राहायला आले होते. दीक्षाचं रोहनसोबत काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. नंतर काही महिन्यांतच त्यांना एक गोड बातमी कळली, म्हणून मग ते दोघे त्यांच्या या घरी शिफ्ट झाले. पण इथे येताच दीक्षाला या स्वप्नांनी घाबरवून सोडलं होतं. दीक्षाने हे सगळं प्रकरण रोहनच्या कानावर घातलं, पण या प्रकारामुळे दीक्षापेक्षा तर रोहनच जास्त घाबरला होता. त्यांच्या नवीनच सुरू झालेल्या संसारात अचानकच हे वादळ आलं होतं. रोहनची नाईट शिफ्ट होती, त्यामुळे दीक्षा रात्रीची एकटीच असायची. असंच एके रात्री तिला झोप येत नव्हती, म्हणून ती टीव्ही लावून बसली. टीव्हीवर काहीतरी सिरियल चालू होती. टीव्हीच्या वर उजवीकडे तिचा आणि रोहनचा मोठा फ्रेम केलेला फोटो होता. तिला सहज डोळ्यांच्या कोपऱ्यात तिथे काहीतरी हालचाल झालेली दिसली. तिने वर त्या फोटोकडे पाहिलं. त्या फोटोवरच्या काचेत दीक्षाला पाठचा भाग एखाद्या आरशाप्रमाणे दिसत होता. दीक्षाला तिथे एक बाई उभी दिसली. तशी दीक्षा घाबरून किंचाळलीच. तिने तिचे दोन्ही डोळे घट्ट मिटून तिचे दोन्ही हात कानांवर गच्च दाबून धरले. तिने तिचे दोन्ही पायवर खुर्चीवर ठेवले होते. ती इतकी घाबरली होती की जोरजोरात देवाचं नाव घेऊ लागली. तिला डोळे उघडायचीही हिंमत होईना. डोळे उघडले आणि जर ती बाई तिच्या समोर उभी असली तर? तिने तिच्या कानांवरचा हात काढला आणि जर तिच्या कानांमध्ये कोणीतरी बोललं तर? पाय जमिनीवर ठेवले आणि तेवढ्यातच खुर्ची खालून कोणी तिचे पाय ओढले तर? दीक्षाच्या मनातील भीती दीक्षाला नवनवीन चित्र दाखवत होती, पण तिने हिंमत करून हळूहळू तिचे डोळे उघडले. समोर टीव्ही तसाच सुरू होता. तिने वर फोटो फ्रेमकडे वळून पाहिलं. यावेळी तिला तिथे विचित्र असं काहीच दिसलं नाही. तिने कानावरचे हात बाजूला केले. बाजूचा रिमोट उचलून आधी टीव्ही बंद करून टाकला आणि हळूवार तिचे पाय तिने जमिनीवर ठेवले. ती तिथून त्या फ्रेम जवळ चालत गेली. तिने मगाशी जे काही पाहिलं ते खरं होतं का? ती फोटोकडे पाहत विचार करू लागली. एवढ्यात धाडकन किचनमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज तिला आला. रात्रीच्या शांत वातावरणात अचानक आलेल्या त्या आवाजाने दीक्षा उडवलीच गेली. ती तशीच घाबरत किचनच्या दारापाशी आली. तिने किचनमध्ये हात टोकावून पाहिलं. आतमध्ये एक भांडं आपोआप खाली पडलं होतं. दीक्षाला तर सगळ्या गोष्टी नीट जागच्या जागी ठेवायची सवय होती. हे भांडंही आपोआप पडेल असं तर तिने कुठे कडेला वगैरे नक्कीच ठेवलं नव्हतं. तिने ते उचलून जागेवर नीट ठेवून दिलं आणि ती वरच्या खोलीत झोपायला निघून गेली. तिने लाईट चालूच ठेवली होती. त्या रात्री ती अधूनमधून जागी होऊन घरातील गोष्टींची चाहूल घेत राहिली. पण त्या रात्री तिला कसलाच भास किंवा आवाज आला नाही. या घटनेच्या दुसऱ्या रात्री मात्र तिने वर बेडरूम मध्येच थांबायचं ठरवलं.
ती बेडरूम मध्येच बसून मोबाईलवर काहीतरी टाइमपास करत बसली. तिचे डोळे झोपेविना जड झाले होते, पण तिला झोपायची आता भीती वाटत होती. ती गाढ झोपली आणि तिला ते स्वप्न पुन्हा एकदा पडलं तर. रात्रीचा 1 वाजला होता आणि तिला कसला तरी करकर असा आवाज ऐकू येऊ लागला. आवाज स्पष्ट होता आणि तो खाली हॉलमधून येत होता. काय करावं, खाली जाऊन पाहावं की नको? त्यांच्या घरात असा आवाज यायला एखादी हलणारी खुर्ची सुद्धा नव्हती. मग हा आवाज नेमका कसला असावा? मनाची खात्री करण्यासाठी तरी तिला एकदा खाली जाऊन पाहावंच लागणार होतं. ती हातात मोबाईल घेऊन वरून खाली येऊ लागली. हॉलची लाईट तिने बंदच ठेवली होती आणि लाईटचा बोर्ड हा तिथे दारात होता, म्हणून तिने मोबाईल टॉर्च चालू केला. तो आवाज अजूनही तसाच येत होता. तिने खाली येऊन आवाजाच्या दिशेने टॉर्च मारली तर त्यांच्या फोटो फ्रेम खाली असलेल्या ड्रॉवरचं दार आपोआपच उघडझाप करत होतं. हॉलमधल्या, किचनमधल्या सगळ्याच खिडक्या तर बंद होत्या. मग ते लाकडी दार आपोआपच कसं काय हलत होतं? दीक्षा तिथे पाहतच राहिली. तोच किचनमधून एक भांडं खाली पडलं. दीक्षा दचकली. आता ती फारच घाबरली होती. कालच्या प्रसंगानंतर तिने आज सगळी भांडी मुद्दामून नीट अशी काही लावून ठेवली होती की कोणी ती हाताने पाडल्याशिवाय पडूच शकणार नव्हती. दीक्षाला किचनमध्ये जायचं धाडसच होईना. इथे ते ड्रॉवर खालचं दार मात्र अजूनही तसंच उघडझाप करत होतं. तिथे जास्त वेळ थांबणं आता धोकादायक होतं. तशी दीक्षा धावतच वर बेडरूम मध्ये गेली. तिने बेडरूमचं दार आतून घट्ट लावून घेतलं. ती धापा टाकत होती. दार लावून घेतलं असलं तरी खालून तो दाराच्या उघडझाप होण्याचा आवाज मात्र अजूनही तसाच येत होता. इतक्यात किचनमध्ये पुन्हा काहीतरी पडलं, पण यावेळी ते एकच भांडं नव्हतं. कोणीतरी मांडणीतील सगळी भांडी काढून किचनमध्ये फेकत असल्यासारखा तो आवाज होता. एकावर एक भांडी आपटली जात होती. दीक्षाला काय करावं काहीच सुचेना. कोणाला इतक्या रात्री फोन करून सांगावं तर ते तिलाच मूर्खात काढतील, म्हणून शेवटी ती बेडवर अंथरुणात शिरली. डोक्यावरून तिने पांघरून घेतलं. दीक्षा आवाजाचा कानोसा घेऊ लागली, पण आता तो आवाज पूर्णपणे बंद झाला होता. दीक्षा मनातल्या मनात देवाचा जप करत होती आणि इथे तिच्या बेडभोवती एक बाई फेऱ्या मारत होती. दीक्षालाही तिच्या खोलीत कोणाचं तरी अस्तित्व जाणवू लागलं होतं. तशी तिला कापरीच भरू लागली. संपूर्ण रात्र तिने घाबरत जागी राहूनच काढली. पहाटे कधी तिचा डोळा लागला आणि तिला पुन्हा एकदा तेच रक्तरंजित भयान स्वप्न पडलं. एका बाईवर सपासप वार केले जात होते. एका माणसाने तिच्या गळ्यावरून चाकू फिरवला होता. त्यातून पिचकाऱ्यासारख्या रक्ताच्या चिंथळ्या निघत होत्या. दुसऱ्या एकाने तिच्या पोटावरून सुरा फिरवला. सगळीकडे नुसता लाल रक्ताचा सडा पडला होता. रक्त, फक्त रक्त, बाकी काहीच नाही. आणि त्या रक्तात ती बाई मात्र पाण्यातून बाहेर काढलेल्या एखाद्या माशाप्रमाणे तडफडत होती. दीक्षाला जाग आली. ती धापा टाकत होती. ती घामाने ओलीचिंब झाली होती. तिचा श्वास वाढला होता. हृदय एखाद्या मशिनीप्रमाणे धडधडत होतं. तिने घड्याळात पाहिलं. सकाळचे 10 वाजले होते. तिला हे सगळं लवकरात लवकर रोहनच्या कानावर घालावंच लागणार होतं. त्यासाठी तिने फोन उचलला तर त्यावर काहीच वेळापूर्वी रोहनचा एक मिस कॉल येऊन गेला होता. सोबत एक मेसेजही होता. तिने तो उघडून पाहिलं तर त्यात असं लिहिलं होतं की आज त्याला ऑफिसमध्ये काहीतरी काम आहे, त्यामुळे ऑफिसमधून घरी नाही येता येणार. दीक्षा रडवेली झाली. तिच्या मनात बरंच काही साचून राहिलेलं होतं आणि तिला ते तिच्या नवऱ्याशी बोलून एकदाच स्वतःचं मन मोकळं करायचं होतं. अशातच तिला तिची एक जवळची मैत्रीण आठवली, श्वेता. तिला हे सगळं सांगून पाहावं का असं म्हणत तिने श्वेताला फोन केला. तिला त्या घरात आतापर्यंत जे काही अनुभव आले ते तिला सगळं काही सांगितलं. शिवाय त्या स्वप्नांबद्दलही सांगितलं. श्वेताचा भूतप्रेत या गोष्टींवर विश्वास होता. तिला वास्तुदोष व इतर गोष्टींचाही थोडा अभ्यास होता. तुला एकच स्वप्न सारखं सारखं पडतं, तर मग तू त्या प्रसंगाबद्दल काही माहिती काढली का?
दीक्षाने याचा कधी विचारच केला नव्हता. मी थोड्या वेळाने तुला कॉल करते हा, असं सांगून तिने लॅपटॉप उघडला. तिने अशी घटना कुठे आसपास घडली होती का याची नेटवरून माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. तेव्हा अचानक एक फोटो तिच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर आला. ही तीच बाई होती जी दीक्षाच्या स्वप्नात येत होती. तिने ती बातमी उघडली आणि ती वाचू लागली. त्यात असं दिलं होतं की 4 चोरटे रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन त्या घरात घुसले. त्याने तिच्या घरातील दागिने, पैसा अडका सगळं काही चोरी केलं. तेवढ्यात ती गरोदर बाई त्यांच्या समोर आली. तिने तो पैसा घेऊन जाऊ नये यासाठी त्यांच्यासोबत झटापट केली आणि त्यामुळे त्यांनी तिचा खून केला. पण दीक्षाला पडत असलेल्या स्वप्नात तर काहीतरी वेगळंच दिसलं होतं. त्यात त्या गुंडांनी तिला आधी जाणीवपूर्वक मारलं होतं आणि मग या प्रकरणाला चोरीचं वळण यावं यासाठी खोलीतील ऐवज पळवला होता. दीक्षा ती बातमी पुढे वाचू लागली. त्यात पोलिसांनी 4 संशयितांना पकडलं होतं, पण पुराव्याअभावी आणि ही केस कोणी तितकी लावून धरली नाही, त्यामुळे त्यांना लगेचच जामीन मिळाला होता. दीक्षाला त्या चौघांची नावे सापडली होती. मग त्या बाईचं भूत या गुंडांचा बदला घेण्यासाठी तर परत आलं नसावं. म्हणून मग दीक्षाने त्या चौघांबद्दल नेटवर शोधलं आणि तिला आश्चर्याचा जबर धक्का बसला. गेल्या काही महिन्यांतच त्या 4 जणांचा अतिशय किळसवाण्या पद्धतीने अज्ञात इस्माने खून केला होता. ज्यात एकाचा मृत्यू डोक्यात दगड घालून केला होता, पण तो इतक्या भयानक पद्धतीने झाला होता की त्याच्या डोक्याचा पार चेंदामेंदा झाला होता. दुसऱ्या एकाचा मृत्यू एका कारखान्यात झाला होता. तिथे असलेल्या मशीनच्या चाकात त्याच्या शरीराचा पायापासून ते कमरेपर्यंतचा भाग अडकला होता. ऊसाचा रस काढणाऱ्या मशिनीत जसा ऊस पिळला जातो तशीच त्याच्या दोन्ही पायांची अवस्था झाली होती. तो अपघात कसा झाला, तो तिथे कसा पोहोचला याचं कोणाकडे काहीच उत्तर नव्हतं. आता तर दीक्षा अजूनच घाबरली. त्या बाईने जर तिच्या खुन्यांचा बदला इतक्या भयानक पद्धतीने आधीच घेतला होता, तर मग आता ती दीक्षाच्या स्वप्नात काय येत होती? घरात चित्रविचित्र भास निर्माण करून तिला नेमकं काय दाखवून द्यायचं होतं? पण या सगळ्यात अजून एक गोष्ट दीक्षाला कळली. त्या सर्वांचे मृत्यू एकाच तारखेला म्हणजे 17 तारखेला झाले होते. ही तीच तारीख होती जेव्हा त्या बाईचा खून झाला होता. याचा अर्थ ती सर्वांचा बदला त्याच 17 तारखेला घेत होती. दीक्षाने समोर असलेल्या कॅलेंडरमध्ये पाहिलं, आज 16 तारीख होती. दीक्षाने लगेच तिच्या मैत्रिणीला म्हणजेच श्वेताला फोन केला. तिला ही सगळी भयानकता कथन करून सांगितली. त्या बाईची आत्मा एका ठराविक उद्देशासाठी इथे आली होती, पण दीक्षाकडे तिचं काय काम होतं? आपण एक काम करू, माझा एक ओळखीतला माणूस आहे, मी हा सगळा प्रकार त्याच्या कानांवर घालते, असं म्हणून तिने फोन कट केला. दीक्षा काळजीत पडली होती. तिला तिच्या माहेरचं असं कोणीच नव्हतं, त्यामुळे ती स्वतःला आता फार एकटं समजत होती. दुपार झाली, संध्याकाळ झाली, आता हळूहळू रात्र होऊ लागली होती. रात्री साधारण 10 वाजता दीक्षाच्या घराची बेल वाजली. तिने दार उघडून पाहिलं तर दारात रोहन उभा होता. तिने त्याला दारातच मिठी मारली. ती त्याचा हात पकडून त्याला घरात घेऊन आली. त्याला खुर्चीत बसवून ती त्याला सगळा प्रकार सांगू लागली. ते ऐकून रोहन दीक्षावरच भडकला. त्याने तिला ढकलून दिलं. तुला तरी कळतंय का, तू काय बोलत आहेस ते? असं बोलत तो दीक्षाला काहीही न सांगता घरातून निघून गेला. या प्रकाराने दीक्षा अजूनच रडवेली झाली. ती हॉलमध्येच बसून ढसाढसा रडत होती. रोहन घराबाहेर पडताच त्याला एका वृद्ध माणसाने थांबवलं. कोण तुम्ही? माझा असा रस्ता का अडवताय? काय हवंय तुम्हाला? तू मला देऊ शकशील असं तुझ्याकडे काहीच नाही, पण या तुझ्या घरावर एक भयानक लाल सावट फिरत आहे. ते गुरुजी होते. त्यांनी बाहेरूनच घरावर एक नजर फिरवली आणि म्हणाले. तो माणूस जरा रागातच म्हणाला, लाल सावट? काय मूर्खपणा लावलाय? बाजूला व्हा, मला जाऊ द्या, असं म्हणत गुरुजींना ढकलतच तो माणूस पुढे गेला. त्या बाईच्या मृत्यूशी काय संबंध तुझा? गुरुजींचे हे वाक्य ऐकून रोहन जागीच थांबला. आता जर इथून जाशील तर जीवाला मुकशील. तिने आधी 4 जणांचा जीव घेतला आहे.
मला माहीत आहे मला आता यात नाही अडकायचंय, म्हणून मी चाललो इथून. ती मलाही नाही सोडणार. म्हणजे तू ओळखतोस तिला? हो, ती माझी एकेकाळची प्रेयसी होती. माझ्यामुळे गरोदर राहिली होती. तिला माझ्याशी लग्न करायचं होतं. मी खूप समजावलं, पण नाही समजली. म्हणून मग 4 गुंडांना धरून पाठवलं तिच्या घरी. या संपूर्ण घटनेला चोरीचं रूप दिलं. म्हणजे मी चुकीच्या घरी आलो आहे. ती जे काही करते तो तिचा हक्क आहे. जा, तसे तुमच्या असण्याने तिला काहीच फरक पडत नाही. पण जर तुम्ही तिच्या हक्काबद्दल बोलत असाल तर तुम्हाला पूर्ण गोष्ट माहीतच नाही. तिने त्या 4 गुंडांना मारलं एवढंच तुम्हाला माहीत आहे. पण तुम्हाला हे माहीत नाही की तिने त्यांचा वंशच संपवून टाकला. तिने त्या गुंडांच्या बायकांना, लहान लहान मुलांनाही अतिशय भयानक असं मरण दिलं आहे. ती मला मारेल, पण ती इथेच थांबणार नाही. घरात असलेल्या माझ्या बायकोचाही ती जीव घेणार, कारण ती देखील गरोदर आहे. तिच्या पोटात माझं बाळ आहे. जे मी तिच्यासोबत केलं होतं ती तेच माझ्यासोबत करणार आहे. पण त्याचं स्वरूप हे फार भयंकर असणार आहे. म्हणून मी इथून जात आहे, माझा जीव द्यायला. याला घ्या आणि आज चला. गुरुजींनी त्यांच्या शिष्याला आदेश दिले. तसा त्यांचा शिष्य रोहनला जबरदस्तीने घेऊन घरात आला. ते घरात शिरताच त्यांनी घराचं दार आतून लावून घेतलं. रात्रीचे 11 वाजले होते. त्यांच्याकडे आता केवळ 1 तासाचाच वेळ होता. कोण तुम्ही आणि माझ्या नवऱ्याला असं का पकडून आणताय? दीक्षा जरा घाबरतच म्हणाली. मला श्वेता यांनी इथे पाठवलं आहे आणि हे आमचे गुरुजी तुमच्या मदतीसाठी मुद्दामून इथे आले आहेत. हा तुमचा नवरा. हा दिसतो तसा साधा सुद्धा नाही. तिच्या खुनामागचा मूळ सूत्रधार हा हाच होता. म्हणून याच्याच मार्गावर ती इथे आली आहे. सगळं सांगायला आपल्याकडे आता वेळ नाही. याला आता खुर्चीला बांधून ठेवा. खुर्ची भोवती दैवी वलय काढा. या ताईनही त्या वर्तुळात ठेवा. लावसट कधीही इथे येऊ शकते. गुरुजींनी आपल्या शिष्याला आदेश दिले. तसं त्याने रोहनला एका खुर्चीला बांधून ठेवलं, जेणेकरून तो कुठे पळून जाऊ नये. त्याभोवती 3 मोठी वर्तुळं काढली. पहिलं वर्तुळ मिठाचं होतं, दुसरं वर्तुळ गोमूत्राचं होतं आणि तिसरं आणि बाहेरचं वर्तुळ हे पवित्र गंगेच्या पाण्याचं म्हणजेच गंगाजलाचं होतं. पण तिला रोखायला केवळ हेच पुरेसं नव्हतं. गुरुजींचा शिष्य दीक्षा आणि रोहन सोबत आत वर्तुळात बसला. इथे गुरुजी वर्तुळाबाहेर बसले होते. त्या दोघांनीही त्यांचे दैवी मंत्र चालू केले. हे सगळं इतक्या झटपट घडत होतं की नेमकं काय चाललंय याचा दीक्षेला काहीच अंदाज येत नव्हता. हा माणूस जे काही बोलला ते खरं असेल का? रोहनने खरंच असं काही केलं असेल? दीक्षा रोहनकडे बघत विचार करत होती. रोहन मात्र दीक्षापासून त्याची नजर चोरत होता. रात्रीचे 11:30 वाजले. 11:45 झाले. दीक्षाचं आणि रोहनचं लक्ष भिंतीवरील घड्याळावर होतं. प्रत्येक सेकंद ते मोजत होते. रोहनला त्याचं मरण जवळ दिसत होतं आणि अखेरीस 12 वाजले. घराची संपूर्ण लाईटच गेली. दीक्षा घाबरून जोरात ओरडली. गुरुजींनी त्यांचे डोळे उघडले. घाबरू नका, आपण तिघेही या वर्तुळात सुरक्षित आहोत. पण काहीही झालं तरी जोवर गुरुजी सांगत नाहीत तोवर या वर्तुळातून कोणी बाहेर पडायचं नाही. शिष्य म्हणाला. मरणार मरणार मरणार, आपण सगळेच इथे मरणार. ही अशी तशी नाही, आपले हाल हाल करून मारणार. रोहन रडकुंडीला आला होता. तशी गुरुजींनी त्यांची काठी एकदा जोरात जमिनीवर आदळली. काठी खाली आलेल्या फरशीला मोठा तडा केला होता. त्यांच्या काठीवरचा खडा एखाद्या दिव्याप्रमाणे चमकू लागला. त्याच उजेडात ते घरात सर्वत्र नजर फिरवू लागले. हे 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 काय आहे? दीक्षा घाबरतच म्हणाली. घराच्या भिंती, छत, जमीन ही रक्तासारखी लाल झाली होती. जणू कोणीतरी ते रक्तानेच सारवलं होतं. घरातल्याच एका अंधाऱ्या कोपऱ्यातून एका बाईची आकृती हळूहळू बाहेर येऊ लागली. ती संपूर्ण रक्ताने माखली होती. तिच्या शरीरातून निघणारं रक्त पायावरून पाण्यासारखं ओघळत होतं. तिची नजर काही रोहनवरून हटत नव्हती. तिने अजूनही ते वर्तुळ पाहिलं नव्हतं, पण तिला त्या वर्तुळाच्या शक्तीची जाणीव झाली होती. म्हणून ती वर्तुळाभोवती गोल गोल फेऱ्या मारत होती.
तिची वेळ सुरू झाली होती. एका क्षणात तिने तिचा भयानक चेहरा गुरुजींच्या चेहऱ्याजवळ आणला. तिच्या या भयानक अवताराने क्षणभर गुरुजींनाही धडकी भरली, पण त्यांनी लगेच स्वतःला सावरून घेतलं. मला त्या हैवानाचा जीव घ्यायचा आहे. फक्त त्याचाच की त्याच्या पत्नीचाही आणि तिच्या पोटात असलेलं बाळ त्याचाही? तशी ती जोरात किंचाळली. हो, सगळ्यांचा. जर तू माझ्या वाटेत आलास तर तुझाही. हे एकदाच गुरुजींनी पुन्हा एकदा त्यांची काठी जमिनीवर एकदा जोरात आपटली. त्या शक्तीमुळे ती लावसट काही अंतर दूर फेकली गेली. त्या निष्पापाने तुझं काय वाकडं केलं आहे? पण ती लावसट अशी ऐकणारी नव्हती. तिने तिथल्याच एक टेबल हातात उचलून ते गुरुजींवर भिरकावलं. ते जोरात गुरुजींवर जाऊन आदळलं. या प्रहारामुळे गुरुजी खाली पडले. त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं. तसा तिने तिचा मोर्चा रोहनच्या दिशेने वळवला. तिने सरळ त्या वर्तुळावर पाय ठेवला. पण त्या दैवी वर्तुळाच्या शक्तीमुळे तिचा पायच जळला गेला. इथे गुरुजी स्वतःला सावरत कसे बसे उभे राहिले. लावसटीने रागातच वळून गुरुजींकडे पाहिलं आणि तिने गुरुजींच्या दिशेने झेप घेतली. पण यावेळी गुरुजी सावध होते. त्याने तिला त्यांच्या काठीचा एक जोरदार तडाखा दिला. ती काही अंतर दूर जाऊन पडली. गुरुजींना तिच्या ताकदीचा अंदाज आला होता. ही लढाई जितक्या लवकर संपवता येईल तितकं गुरुजींच्या फायद्याचंच होतं. गुरुजींनी त्यांची काठी आपटली. पुन्हा एकदा आपटली. ते आपली काठी आपटत त्यात दैवी शक्ती गोळा करत होते. लावसटीला गुरुजींच्या ताकदीची जाणीव झाली होती. तिने तिचा एक हात हवेत वर उचलला. ती काय करत होती याचा कोणालाच काही अंदाज आला नाही. पण तिथे टीव्ही शेजारची पेनं, पेन्सिली हे हवेत तरंगू लागले. रोहनला मारण्यासाठी तिला ते वर्तुळ ओलांडायची काहीच गरज नव्हती. तिने तिचा हात रोहनच्या दिशेने फिरवला. काही समजायच्या आत सर्व पेनं आणि पेन्सिली रोहनच्या चेहऱ्यात आणि गळ्यात जाऊन रुतल्या. आता दीक्षाची पाळी होती. त्या लावसटीने तिचा हात पुन्हा एकदा टीव्हीच्या बाजूला भिरकावला. तिथे असलेल्या फोटो फ्रेमच्या काचा खळकन तुटल्या, पण त्या हवेतच तरंगत होत्या. लावसट काही करणार तोच गुरुजींनी आपली काठी जोरात जमिनीवर आदळली. तो प्रहार इतका मोठा होता की खिडक्यांच्या, टीव्हीच्या काचाही क्षणात फुटल्या गेल्या. त्यातून इतका प्रकाश निघाला की लावसटीच्या लाल सावटाला त्याने चिरून काढलं होतं. खरं तर रोहनच्या मरणाने लावसटीचा बदला पूर्ण झाला होता. ती तिथून स्वतःला सोडवू शकत होती. तिथून पळून जाऊ शकत होती. पण तिला सूड हवा होता आणि तो दीक्षाला आणि तिच्या पोटातील बाळाला मारूनच पूर्ण होणार होता. ती उठून बसली आणि दीक्षाला मारायला पुढे झाली. तोच गुरुजींनी त्यांचा दैवी हात लावसटीच्या डोक्यावर ठेवला. लावसट त्या तेजाने जळू लागली होती. गुरुजींनी तिच्यावर बंधन घातलं होतं. हा थरार एकदाचा संपला होता. पण दीक्षा तिथे रडत बसली होती. तिने तिच्या नवऱ्याला गमावलं होतं. गुरुजी, तुम्ही निघा इथून. कोणी आलं तर याचीच गोष्ट यावर उलटवू. रात्रीचे काही चोर घरात शिरले. रोहनने त्यांना विरोध केला म्हणून त्यांनी हातात मिळेल त्या अवजारांनी याचा खून केला. तिथे आजही ती लावसट गुरुजींच्या बंधनात त्याच दैवी वृक्षावर उलटी लटकलेली आहे. आजही तिच्या मनात फक्त दीक्षाचा आणि तिच्या पोटातील बाळाचा सूड घ्यायचा विचार आहे. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.